नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. स्थानिक स्वराज्य संस्थात महायुतीची सत्ता, नामदार हसन मुश्रीफ. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढवायच्या असून जेथे शक्य नसेल तेथे मैत्रीपूर्ण लढती होतील, मात्र मित्रपक्षांवर टीका होणार नाही याची दक्षता सर्वांनीच घ्यावी. जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये महायुतीची सत्ता येणार असे प्रतिपादन नामदार हसन मुश्रीफ यांनी केले. अजित पवार गटाच्या वतीने मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर कार्यकर्त्यांचा मेळावा बैठकीत ते बोलत होते. नामदार हसन मुश्रीफ म्हणाले, आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती असतील आणि नगरपालिका या महायुती म्हणून एकत्र लढवू. जिथं आम्हाला असं वाटते की आमची शक्ती ज्यादा आहे, त्या पक्षाला वाटते की शक्ती ज्यादा आहे, ते जर आपले उमेदवार उभाच करणार असतील तर तिथं काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील. तिन्ही पक्ष एकमेकांवर टीका करणार नाहीत आणि निवडणुका संपल्यानंतर महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष आणि पंचायत समितीचे सभापती हे महायुतीचे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि यावेळेला संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही. निवडणुका अवघ्या 4 महिन्यांवर आल्या असून कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरात जाऊन पक्षाने केलेली कामे सांगितली पाहिजेत, असं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर म्हणाले, अवघ्या 4 महिन्यामध्ये म्हणजे 4 महिने म्हणजे 120 दिवस कधी निघून जातील आपल्याला कळणार सुद्धा नाही. तर त्या ठिकाणी एक दिवस आणि एक मिनिट सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचं आहे. प्रत्येकाने आपल्या मनामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला तयारी करायची आहे त्या वार्डातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला, त्या ठिकाणी नागरिकाला, त्या ठिकाणी मतदाराला जाऊन दिलं येणं गरजेचं आहे. त्यांची समस्या समजून घेणं गरजेचं आहे. त्या समस्यांचं निराकरण आपल्या पद्धतीने ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी तुम्ही करा. जे तुमच्याकडून होणार नाही ते अधिकाऱ्यांच्याकडे मुश्रीफ साहेबांच्या समोर त्या ठिकाणी त्यांना आणण्याचा प्रयत्न करा. त्यांचं निराकरण झालं की निश्चितपणे तो तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. आणि ही इलेक्शन निश्चितपणे मला खात्री आहे अवघ्या या 2-3 महिन्यामध्ये लवकरात लवकर पावसाचा जर विचार केला तर निश्चितपणे लवकर त्या ठिकाणी होणार आहे. आणि आपल्याला अवधी फार कमी आहे. गेली 3-3.5 वर्ष आपण त्या निवडणुकीची वाट पाहत होतो की निवडणूक अवघ्या 3 महिन्यावरती आलेली आहे. गव्हर्नर साहेब, आपण महापौर असताना प्रत्येकानं आपल्या मतदारसंघामध्ये, आपल्या वार्डामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आज कोल्हापूर शहराला न्याय देण्याचं काम आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही आणि सर्वांनी त्या ठिकाणी करायचं आहे. मला खात्री आहे तुम्ही या महानगरपालिकेवरती आपल्या राष्ट्रवादीचा, महायुतीचा झेंडा लावण्याशिवाय राहणार नाही. जनतेचे प्रश्न सोडवा, पक्षाला यश मिळेल असे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. शहराध्यक्ष आदिल फरास म्हणाले, की आता कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीला लागणार असं वातावरण सुरुवात झाले. कदाचित 2-4 महिन्यामध्ये निवडणूक लागेल देखील. आणि निवडणूक लागेल तर मग आपण सगळ्यांनी जी काय आपली राष्ट्रवादीची जी ताकद आहे, एक कार्यकर्ता साहेब अक्षरशः हिऱ्यासारखा कार्यकर्ता आहे. महिला असू दे, तरुण असू दे, या ठिकाणी वडीलधारी असू दे, प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने जबाबदाऱ्या पार पाडण्याची भूमिका घेतलेली आहे. साहेब, तुम्ही लोकसभेला जी जबाबदारी दिली, विधानसभेला जी जबाबदारी दिली, आम्ही चोखपणाने त्या ठिकाणी बजावलेली आहे. आम्ही तुमच्या नेतृत्वाला, तुमच्या शब्दाला कुठेही खाली मान घालायला लागेल अशा पद्धतीने काम केलेलं नाही. शहराचा आमदार महायुतीचा निवडून आणण्यामध्ये ही सगळी टीम या ठिकाणी त्या ठिकाणी मजबूत सेना म्हणून त्या ठिकाणी थांबलेली होती. आणि म्हणून आपलं साहेब नेतृत्व आपल्या समोर हे येत असताना मी परवा देखील एक बैठक घेतली आणि माझ्या या सर्व कार्यकर्त्यांना, भगिनींना, तरुणांना, मित्रांना सांगितलं की साहेबांना काम करणारे लोक आवडतात. सामान्य लोकांची सेवा करताना जो नेतृत्व पुढे येतं त्या नेतृत्वाची काळजी नामदार हसन मुश्रीफ घेत असतात.
राष्ट्रवादीमध्ये निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची संख्या अधिक आहे, परंतु काम पाहूनच उमेदवारी दिली जाईल असे शहराध्यक्ष आदिल फरास यांनी सांगितले। यावेळी महिला शहराध्यक्षा रेखा आवळे, माजी महापौर हसीना फरास, कादंबरी कवाळे, महेश सावंत, सुनीता गाताडे, संभाजी देवणे, युवराज साळुके, महेंद्र चव्हाण, प्रकाश कुंभार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर।